जेव्हा एखादा भक्त ईश्वराकडे एक पाऊल टाकतो तेव्हा ईश्वर देश आणि काळाच्या सीमा ओलांडून त्याच्याकडे 100 पावलं टाकतो. ही केवळ एक सुंदर म्हण नाहीये, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. विचार करा, जेव्हा भक्ती अत्यंत उत्कट असते तेव्हा खरोखरच नियतीचे सगळे नियम कसे बदलून जातात. आज आपण अशाच एका गूढ, रहस्यमय आणि अत्यंत भावपूर्ण प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत. मूळ ग्रंथावर आधारित या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आजचा हा आपला प्रवास प्राचीन भारताच्या धूळ माखलेल्या रस्त्यांवरून थेट साक्षात ईश्वरी चमत्कारांच्या विश्वात आपल्याला घेऊन जाणार आहे. श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र म्हणजे मानवी आकलनापलीकडच्या लीलांचा खजिनाच आहे. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. चला वळूया या कथानकाच्या पहिल्या टप्प्याकडे, श्रीपादांच्या पादुकांचा चमत्कार. या अगाध कथेची सुरुवात एका अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर चमत्काराने होते, तीही थेट भास्कर पंडितांच्या देवघरातून. भास्कर पंडितांनी श्रीपादांच्या पादुका अतिशय भक्तिभावाने आपल्या देवघरात स्थापन केल्या होत्या. पण तिथे एक अकल्पनीय गोष्ट घडत होती. त्या पादुकांवर वाहिलेल्या अक्षता, म्हणजे ज्याला आपण मंत्राक्षता म्हणतो, त्या आपोआप संख्येत वाढत होत्या. कल्पना करा, पाहणाऱ्यांसाठी हा केवळ एक चमत्कार नव्हता, तर ती श्रीपादांच्या साक्षात अस्तित्वाची आणि त्यांच्या चैतन्याची थेट प्रचिती होती. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडेल की हे नेमकं कसं घडलं. यामागील रहस्य उलगडताना भास्कर पंडितांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यांनी स्पष्ट केलं की श्री पद्मावती मातेचं जन्मनक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचं श्रवण आहे. उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र पद्मावती मातेस मित्रतारा आणि श्री व्यंकटेश स्वामींना परममित्रतारा असल्याने त्यांचं लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे. आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी या मंत्राक्षतांचा चमत्कार घडला तो दिवस नेमका उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचाच होता. हा काही नुसता योगायोग नव्हता बरं का. श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपच आहेत हेच यातून सिद्ध होत होतं. इथून पुढे कथेचा प्रवाह एका नव्या दिशेने जातो. दुसरा भाग, भक्तांचा तीर्थयात्रा प्रवास. या दिव्य प्रचितीनंतर आता खऱ्या अर्थाने भौतिक जगातील प्रवासाला सुरुवात होते. आणि हा प्रवास सुरू होतो तो एका लग्नाच्या वरातीसोबत. बैलगाडीतून प्रवास करत असताना कोंडूविडू गावी जाणाऱ्या वैश्यप्रमुख धनगुप्तांची भेट होते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. श्रीपाद प्रभूंनी पीठापुरममध्ये धनगुप्तांना आधीच वचन दिलं होतं की त्यांच्या पुत्राच्या विवाहासमयी ते मंत्राक्षता आशीर्वाद स्वरूपात पाठवून देतील. आणि अगदी ठरल्याप्रमाणे त्याच मंत्राक्षता घेऊन हे भक्त तिथे पोहोचतात. देवाने दिलेला शब्द कधी रिकामा जात नाही हेच यातून अत्यंत सुंदररित्या दिसून येतं. धनगुप्त कोंडविडूमध्ये थांबले, पण शंकर भट्टांचा प्रवास मात्र पुढे सुरूच राहिला. विजयवाटिका म्हणजेच आजच्या विजयवाडा येथे पोचून त्यांनी कृष्णा नदीत पवित्र स्नान केलं आणि श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर राजमहेंद्री क्षेत्री गोदावरी स्नान करून श्री मार्कंडेश्वर आणि कोटिलिंगेश्वराचं दर्शन घेतलं. नदीकाठचा हा एकांत प्रवास म्हणजे जणू काही एक प्रकारची आंतरिक शुद्धीच होती, जी त्यांना पुढील मोठ्या दर्शनासाठी तयार करत होती. प्रवासातील एक अत्यंत सुखावणारा टप्पा म्हणजे पीठापुरम, प्रत्यक्ष श्रीपादांचा जन्मस्थान. इथे पोहोचल्यावर शंकर भट्ट आणि त्यांच्या सोबतच्या संन्याशाची श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांची भेट होते. त्यांच्या घरी राहून श्रीपादांच्या अनेक गोड बाललीला ऐकण्याचं भाग्य त्यांना लाभतं. जणू प्रत्यक्ष आदिशेषालाही या लीलांचं पूर्ण वर्णन करणं कठीण जावं, इतकी ही अगाध आणि विशाल गाथा आहे. आता वळूया या कथानकाच्या सर्वात भावनिक टप्प्याकडे. भाग 3, मातेची ओढ आणि प्रयाण. पीठापुरममध्ये आनंद तर होता, पण तिथे एक खोल हुरहुरही होती, एका आईची आपल्या मुलासाठी असलेली व्याकुळता. आणि इथूनच या प्रवासाला एक नवं वळण मिळतं. श्रीपालांचं दर्शन घेण्यासाठी आता सगळ्यांनी कुरुगड्डीला जाण्याचा निश्चय केला. विचार करा, यासाठी चक्क 18 घोडागाड्यांचा काफा ठरवला जातो. पहाट्याच्या सोनेरी किरणांसोबत हा विशाल ताफा पीठापुरमहून निघतो. हा केवळ एक प्रवास नव्हता, तर ती भक्तीची आणि श्रद्धेची एक भव्य मिरवणूकच होती. या प्रवासात सर्वात व्याकुळ जीव कोणाचा असेल तर तो होता सुमती महाराणींचा. आपल्या लाडक्या पुत्राचं मुख पुन्हा केव्हा पाहीन या विचाराने त्या मातेचे डोळे पाणावले होते. सोबतच्या भक्ताने तिचं सांत्वन केलं. आता आपण लवकरच श्रीपादांना भेटणार आहोत हा विश्वास तिला दिला. खरं सांगायचं तर मातेचं हे उत्कट वात्सल्यच या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा मुख्य धागा आहे. आणि इथून सुरू होतो एक थरारक अनुभव. भाग 4,
आकाशमार्गे अद्भुत प्रवास. आता बघा, पीठापुरम ते कुरगड्डी हे अंतर अतिशय मोठं होतं. भौतिक नियमांनुसार या प्रवासाला कित्येक दिवस लागणार होते. पण इथेच भौतिक जगाचे नियम संपतात. कुरगड्डीमध्ये बसून सर्वांतर्यामी श्रीपाद प्रभू पीठापुरमहून येणाऱ्या आपल्या भक्तांना लांबूनच पाहत होते. दुपारचे 12 वाजेपर्यंत रखरखत्या उन्हात हा ताफा चालतच होता. आपल्या भक्तांची आणि विशेषतः आपल्या आईची होणारी ही ओढाताण त्या करुणाकराला कशी पाहणार ना? आणि अचानक एक अकल्पनीय घटना घडते. गाडीवानांसह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखं वाटतं. सर्वांची शुद्धी हरपते. एक अशी नितांत शांतता तिथे पसरते जी या भौतिक पृथ्वीवरची नक्कीच नव्हती. त्या अर्धजागृत अवस्थेत त्या सर्व भक्तांना काय भास झाला माहितीये? त्यांना जाणवलं की त्यांच्या 18च्या 18 घोडागाड्या जमिनीवर न चालता चक्क आकाशमार्गाने हवेत तरंगत पुढे जात आहेत. देश आणि काळ यांची सांगड मोडणारी ही एक अलौकिक अनुभूती होती. गुरुत्वाकर्षणाचे नियम जणू तिथेच गळून पडले होते. जेव्हा सर्वांना जाग आली तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने धक्काच बसला. ते एका अनोख्या प्रांतात होते. त्यांनी विचारपूस केली तेव्हा समजलं की ते पंचदेव पहाड गावात आहेत. आणि वेळ? दुपारचे फक्त 12:30 वाजले होते. विचार करा, सकाळी पीठापूरहून निघालेला हा ताफा, ज्याला अनेक दिवस लागणार होते, तो अवघ्या काही तासांतच कुरगड्डीजवळ येऊन पोहोचला होता. वेळेला आणि अंतराला ईश्वराच्या कृपेने क्षणार्धात ओलांडलं होतं. हा क्षण खरोखरच अवाक करणारा आहे. आणि अखेर तो क्षण जवळ येतो. भाग 5. वात्सल्यपूर्ण दिव्य भेट. या अफाट चमत्काराच्या आश्चर्यातून सावरत आता सर्वांना ओढ लागली होती ती अंतिम ध्येयाची, प्रत्यक्ष श्रीपादांच्या दर्शनाची. पंचदेव पहाडहून पुढे नावेतून नदी पार करून त्यांनी कुरगड्डीच्या भव्य दरबारात प्रवेश केला. हे सगळं स्वप्न आहे की सत्य याचा त्यांना भ्रम पडला होता. नदीच्या संथ पाण्यावरून जाताना प्रत्येक भक्ताचं मन एका असीम शांततेकडे आणि परमानंदाकडे वाटचाल करत होतं. प्रभूंच्या दरबारात पोहोचताच सुमती मातेने आपल्या लाडक्या श्रीपादांना मोठ्या वात्सल्यभावाने घट्ट हृदयाशी धरलं. कित्येक दिवसांची तगमग, तो विरह आज कायमचा संपला होता. तिच्या नयनांतून वाहणारे आनंदाश्रू श्रीपादांच्या पाठीवर पडत होते. देव आणि भक्ताचं नातं इथे मायलेकराच्या प्रेमात कसं पूर्णपणे विलीन झालं होतं हे सांगायला खरोखरच शब्द अपुरे पडतात. या अत्यंत भावनिक क्षणी श्रीपादांनी स्वतःच्या हाताने आईचे अश्रू पुसले. ते म्हणाले, आई, तू निर्गुण निराकार असलेल्या परततत्वाच्या मुलाची माता आहेस. तू अनुसूया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस. साक्षात ईश्वराने आपल्या मातेला दिलेला हा सर्वोच्च सन्मान होता. अशा प्रकारे हा अद्भुत प्रवास एका परम शांतीत विलीन होतो. जेव्हा भक्तीमध्ये मातेसारखी ओढ असते आणि श्रद्धेमध्ये पूर्ण समर्पण असतं, तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर काळाच्या आणि अंतराच्या सगळ्या सीमा नष्ट करून आपल्या भक्ताला जवळ घेतोच घेतो. ही कथा आपल्याला याच अतूट श्रद्धेची आठवण करून देते. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.